नमस्कार. हिंदू जागृती न्यास आणि घंटाळे मंदिर संस्थांतर्फे मी तुम्हा सर्वांचं गंगा दशऱ्याच्या या महापर्वामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात प्रतिपदा ते दशमी असा गंगा दशऱ्याचा उत्सव साजरा केला जातो. त्याला आपण गंगोत्सव असं पण म्हणतो, गंगा अवतरण असं पण म्हणतो. यावर्षी अधिक मासात गंगा दशरा आल्यामुळे त्याचं विशेषच महत्व आहे. तुम्हाला माहितीच आहे की गंगा दशऱ्याच्या निमित्ताने आपल्या मंदिरामध्ये रोज सकाळी यजमानांच्या हस्ते गंगा कलश पूजन होत होतं. त्याचप्रमाणे आज पण सहस्त्र चाफ्याच्या फुलांनी आपण अभिषेक करून गंगा पूजन केलेलं आहे. नंतर त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी 5:30 ते 6 आपल्याकडे गंगालहरी स्तोत्राचं पठण होत होतं आणि सगळ्यात शेवटचं सेगमेंट म्हणजे आपली व्याख्यानमाला. आपण गंगा दशऱ्याच्या निमित्ताने आपण वैदिक ऋषी ते संत परंपरा एक अखंड ज्ञानयज्ञ ही व्याख्यानमाला आयोजित केली होती. यामध्ये आपण विविध म्हणजे रोज एक संत किंवा ऋषी यांच्या आपण चरित्राचा आपण परिचय करून घेत होतो आणि त्यातलं शेवटचं पुष्प आहे आर्य चाणक्य. आता आर्य चाणक्य म्हटलं की आपल्याला शब्द आठवतो चाणक्य नीती, पण मुळात चाणक्य कोण होता? चाणक्याला आपण कौटिल्य या नावाने ओळखतो किंवा विष्णुगुप्त असंही म्हणतात, पण चाणक्य म्हणजे भारतीय इतिहासातलं एक प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता असलेलं एक व्यक्तिमत्व, तेजस्वी व्यक्तिमत्व. प्राचीन भारतातला महान राजा चंद्रगुप्त, त्याच्या दरबारातली ते एक ते नुसतेच राजाचे सल्लागार नव्हते, तर एक महान तत्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ पण होते. हजारो वर्षापूर्वी त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिला, पण त्याचे विचार आजही आपल्याला लागू पडतात. म्हणजे अगदी एक साधं उदाहरण देते की त्यांचं असं म्हणणं आहे की कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. म्हणजे आपल्या घरातले जे मतभेद असतील, पती पत्नीमधले जे वैवाहिक काही जे अंतर्गत वाद असतील किंवा तुमचे भविष्यातले काही तुमचे हे असतील, काय आपण म्हणतो, भविष्यातल्या योजना असतील, तर त्याविषयी कोणाविषयी बोलू नका असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की माणसाचा सर्वात मोठा शत्रू हा बाहेर नसतो, तर तो त्याच्या चुकीच्या विचारांमध्ये लपलेला असतो आणि स्वतःच्या मनावर जो ताबा मिळवतो तो पण जग जिंकू शकतो. म्हणजे अशी अनेक आपल्याला त्यांची मार्गदर्शक तत्व सांगता येतील आणि सामान्य माणसाने व्यावहारिक जीवन कसं जगावं याविषयी त्यांनी एक प्रकारे मार्गदर्शक तत्व प्रणेताच आपल्याला घालून दिली. अशी अनेक जीवनोपयोगी मार्गदर्शक तत्व त्यांनी सांगितली की जी आपलं आयुष्य बदलू शकतात आणि म्हणूनच ती जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि यासाठीच आपण आज आणि ह्या मार्गदर्शक तत्वांचा जर आपण अवलंब केला तर आपलं आयुष्य आपण बदलून जाणार आहे आणि यासाठीच त्याचा अभ्यास करणं जरुरी आहे. म्हणूनच या सगळ्या विषयी अधिक सखोलपणे आपल्याला सांगणार आहेत प्राध्यापिका सौ मेधाताई सोमण. त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि पुढची सूत्र हातात घ्यावी. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. नमो नमः. 17 तारखेपासून गंगा दशहरा पर्व सुरू झालेलं आहे. अधिक महिना, अधिक ज्येष्ठ महिना आणि शुक्ल प्रतिपदा ते दशमीपर्यंत गंगा दशहरा हा गंगोत्सव आपण साजरा करतो आहोत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत, बरोबर येत आहे ना आवाज? हां, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत मंदिरामध्ये कार्यक्रम चालू आहेत आणि तरीही कार्यकर्ते न दमता इथे सतत अगदी हसत मुखानी सगळ्यांचं स्वागत करत आहेत. संध्याकाळच्या या सत्राला वेळ थोडी अडनिडी असून सुद्धा आपण सर्व श्रोते या ठिकाणी उत्साहाने येत होतात, आजही आलेले आहात आणि त्यामुळे आमचाही उत्साह वाढत होता.
आज आपल्याला आता हे शेवटचं पुष्प हे असणार आहे आणि आज या गंगोत्सवाचा किंवा गंगा दशहरा पर्वाची ज्ञान यज्ञाची सांगता आज आपण करणार आहोत. आत्तापर्यंत आपण एक दिवस संत आणि एक दिवस प्राचीन ऋषी अशा क्रमाने आपण एक 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 व्याख्यानं आपण ऐकलेली आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम अशी 4 व्याख्यानं आणि त्यानं मध्ये आणखी ऋषींच्या बाबतीत पहिलं व्याख्यान हे वसिष्ठ विश्वामित्र रामराज्याचा पाया, त्यानंतर दुसरं व्याख्यान भगवान परशुराम, तिसरं व्याख्यान योगेश्वर याज्ञवल्क्य आणि समर्थ रामदास स्वामी, आणि आता हे 4थं व्याख्यान ऋषींच्या वरचं ते म्हणजे आर्य चाणक्य. तेव्हा पहिल्यांदा आर्य चाणक्यांना वंदन करते आणि आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया. इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये, म्हणजे आत्ता हे 2026 चालू आहे. इसवी सन पूर्व 4थं शतक म्हणजे जवळजवळ 2400 ते 2500 वर्षापूर्वी आर्य चाणक्यांचा जन्म झालेला आहे. बुंदेलखंड हे यामध्ये नागोदा नावाचं जे एक शहर आणि तिथे नाचना या नावाचं जे गाव आहे नाचना, आणि त्यामुळे नाचना या गावावरनच चणक त्याला गाव म्हणतात, आणि चणक गाव म्हणून वडिलांचं नाव सुद्धा चणक आणि आई चणेश्वरी, आणि त्यामुळे चणक आणि चणेश्वरी यांचा मुलगा म्हणून तो चाणक्य. असं हे चाणक्य नावाचं आपल्याला त्याचं नाव का ठेवलं गेलं हे आपल्याला लक्षात येतं. यांना विष्णुगुप्त म्हणूनही ओळखलं जातं. कौटल्य त्यांचं गोत्र असल्यामुळे गोत्र नाम आहे. कौटल्य किंवा कौटिल्य अशी ही नावं त्यांना दिली, म्हणजे त्या नावानी ते ओळखत आहेत. त्यांच्या वडिलांचा विचार केला तर चणक हे खरोखरच अत्यंत बुद्धिमान, मुत्सद्दी, स्वाभिमानी आणि पुन्हा राष्ट्राविषयी निष्ठा असलेलं असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि बरोबर मुलगा सुद्धा त्याचप्रमाणे अतिशय बुद्धिवान, राष्ट्राविषयी निष्ठा असलेला असाच मुलगा, त्यांचा साजेसा असा मुलगा त्यांना झालेला होता. तेव्हा हे चणक हे त्यांचा मित्र षटकार म्हणून होता, आणि या षटकाराच्या ओळखीने त्या काळात जे नंदराजांचं मगधमध्ये जे त्यांची राजवट होती त्या नंदराजांच्या राजवाड्यामध्ये राजपुरोहित, दरबारामध्ये राजपुरोहित म्हणून त्यांना या षटकाराच्या ओळखीने नोकरी मिळालेली होती. आणि हे चणक त्यावेळेला तिथे काम करत होते. राजपुरोहिताचं काम फक्त पूजा अर्चा नव्हे तर आपण बघितलंय याच्या आधी सुद्धा, तर राजपुरोहित हे राजकीय सल्ला सुद्धा, कौटुंबिक राजकीय असा सुद्धा सल्ला देण्याचा अधिकार त्यांना असायचा, नैतिक अधिकार. त्यामुळे ते सुद्धा ते काम करत असत. वसिष्ठ वगैरे आपल्याला माहित आहे. तर यांना सुद्धा तो अधिकार होता, आणि त्यामुळे राजाला द्यायचं, पण राजा म्हणजे अत्यंत विलासी, चैनी, आणि त्यामुळे सगळं जे काम राज्याचं बघणार कोण, तर हा षटकार, त्याचा आणखी एक कात्यायन नावाचा आणखी एक मंत्री, आणि एक राक्षस नावाचा आणखी एक मंत्री, हे 3 जण संपूर्ण सगळं काम, राज्याचा सगळा कारभार ते बघत असत. आणि त्यामध्ये हा चणक आणखी राजपुरोहित या नात्याने षटकाराला काही जे काही सल्लामसलत करायची ती सल्लामसलत चणक करीत असत. परंतु त्याचा एक वेगळा अर्थ या राक्षसांनी घेतला, आणि राक्षसांनी चुगली केली राजांजवळ की हा चणक आणि षटकार तुमच्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करता आहेत. हे कळल्यानंतर हा राजा पद्मानंद आणि पद्मानंदांचा नंतर मुलगा धनानंद, तेव्हा पद्मानंद रागावले आणि त्यांनी षटकार, त्याची पत्नी आणि त्यांच्या मुली यांना सगळ्यांना कैदेत टाकलं, आणि खूप हाल त्यांनी त्यांच्या पत्नीचे आणि मुलींचे केले. चणकाला त्यांनी सांगितलं माफी मागा. चणक इतके स्वाभिमानी, मी माफी मागणार नाही, मी काही केलेलंच नाहीये, तर मी माफी का मागू, असं म्हटल्यानंतर तात्काळ धडा म्हणजे शिर धडा वेगळं केलं, आणि ते शिर
चौकामध्ये मध्यभागी टांगून ठेवलं. आणि हे सगळं झाल्यानंतर चाणक्य तर लहानच होते, त्यामुळे आता कदाचित आपल्यालाही कैदेत टाकलं जाईल असं वाटून त्या क्षणीच ते आणि त्यांची आई दोघंही शहर सोडून लगेच जंगलात गेले. पण तरी सुद्धा आता त्या वडिलांचा काही अग्नी वगैरे देणं हे तर बाजूला, पण निदान ते मुंडकं नुसतं ठेवलेलं आहे चौकात टांगून. तर मध्यरात्री आले, धोधो धोधो पाऊस पडत होता, पण तरी सुद्धा हा लहान मुलगा त्या ओढीने आला, ते शीर घेतलं, नदीमध्ये विसर्जन केलं आणि त्यानंतर तेव्हाच खोंडगाठ बांधली की नंद वंशाचा नायनाट करीन तेव्हाच राहील. म्हणजे मनामध्ये नंदराजाच्या विषयीचा जी राग होता, तो राग हा असा त्या लहान वयामध्ये सुरू झाला. आणि मग असं झाल्यानंतर जंगलामध्ये गेलेला आहे, राहायला लागलाय, पण उदरनिर्वाह तर आहेच ना शेवटी. 2-4 दिवस माणूस इकडे तिकडे करील, मग शेवटी चणेश्वरी आणि तो जंगलामध्ये राहिलेले आणि मग शेवटी लाकडं गोळा केली आणि एका झाडाखाली लाकडं विकण्यासाठी म्हणून बसला. जाता येता लोक बघत असत. त्याच्यात एक आचार्य मोहन स्वामी म्हणून होते, शाळेमध्ये अध्यापक शिक्षक होते. एवढ्या लहान वयात खरं म्हणजे ह्या मुलांनी शिकायचं, त्याच्याऐवजी हा लाकडं काय विकायला बसलाय. म्हणून एकदा बघितलं, पुन्हा गेले, पुन्हा आले शाळेतनं वगैरे. तर त्यांनी त्याला विचारलं की अरे तू लाकडं का विकतोयस. त्यांनी सांगितलं, मला आता असं असं झालेलं आहे, त्यामुळे मी आणि माझी आई जंगलात इथे राहतो आहोत. ते म्हणाले माझ्या घरी चल, म्हणजे तुझी शिक्षणाची मी सोय करतो. त्याप्रमाणे चाणक्य हे त्या मोहन स्वामी, आचार्य मोहन स्वामी यांच्या घरी आले आणि जे काही प्राथमिक शिक्षण होतं, ते प्राथमिक शिक्षण हे आचार्य मोहन स्वामींच्या घरी राहून त्यांचं झालेलं आहे. ते सांगतील त्याप्रमाणे तो शाळेत जात असे, अभ्यास करीत असे. प्रचंड बुद्धिमत्ता असलेल्या या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता आणि मेहनत बघून त्यांनाही असं वाटत होतं की ह्यांनी पुढे शिकावं. पण त्या काळामध्ये जवळ असलेलं कोणतं विद्यापीठ किंवा कोणतं विद्यालय तर तक्षशिला. मग ह्याचा चाणक्याचा आग्रह होता की मला तक्षशिला विद्यालयात जाऊन शिकायचंय. ते म्हणाले अरे तिथे जायचं ना, म्हणजे फी बरीच लागते. तिथे राजे रजवाडे किंवा श्रीमंत लोक, परदेशी माणसं तिथे येतात, फी भरून तिथे शिकत असतात. तुला कसं जाता येईल आणि मला तरी तुझी फी कशी परवडेल, त्यामुळे आपल्याला काही तिथे जाता येणार नाही. तरी त्याचा आग्रह होता. शेवटी आचार्य मोहन स्वामींनी जरा विचार केला आणि चौकशी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपला एक मित्र हा त्या ठिकाणी पुंडरीकाक्ष म्हणून तो प्रोफेसर म्हणून तिथे काम करतोय, प्राध्यापक आहे. आपण बघूया, त्याला विचारूया आणि त्याच्या ओळखीने काही प्रवेश मिळाला तर बघूया. म्हणून त्याला घेऊन ते तक्षशिला विद्यापीठात जातात. तिथे गेल्यानंतर पुंडरीकाक्ष पण म्हणतो अरे फी एवढी आहे आणि ती कशी काय आता देता येईल. तो म्हणतो चालेल, मला काही मी काम करीन किंवा काय, पण आपण मग ते म्हणे चला आपण कुलपतींच्याकडे जाऊया. आणि मग कुलपतींच्याकडे जातात. हा एवढा छोटा मुलगा आणि तो त्यांना सांगतो की मी फी देऊ शकत नाहीये ना, मग तुम्ही असं करा, वर्गात मुलं अभ्यास करतील, मी बाहेर बसेन आणि बाहेर बसून मी सगळं ऐकेन आणि मी शिकेन आणि मी शिकून पूर्ण झालं ना की सेवा म्हणून मी याच ठिकाणी नोकरी करेन, म्हणजे मग मी फी दिल्यासारखंच होईल ना. हे सगळं इतका लहान मुलगा बोलतोय म्हटल्यानंतर त्यांना एवढं कौतुक वाटलं, एकीकडे वाईटही वाटत होतं की अरे इतका लहान मुलगा, केवढी समज आहे ह्याला काहीतरी करून आपण या विद्यालयात त्याला घ्यायलाच पाहिजे. ते सांगतात ठीक आहे, तुला ह्याच्यात प्रवेश आम्ही दिलेला आहे. एवढा आनंद त्याला झालेला होता. आणि त्यानंतर तक्षशिला विद्यालयात त्यांनी सगळं शिक्षण पुरं केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच त्याला तिथेच चाणक्याला त्याच ठिकाणी नोकरी पण मिळाली. आणि ती नोकरी करत असताना मग मात्र त्याला असं वाटायला लागलं की आता आपल्याला आणखी काहीतरी वेगळं काम करायला पाहिजे. त्या काळामध्ये जे तक्षशिला विद्यापीठात जे नोकरीला लागायचे ते अत्यंत त्या विषयामध्ये तज्ज्ञ असलेली अशी मंडळी असायची. आणि त्याप्रमाणे हा सुद्धा तसाच सुरुवातीला चाणक्य, नंतर चाणक्य पंडित, आणि मग त्यांनी इतका अभ्यास आणि इतकं नाव मिळवलं की महापंडित म्हणून त्याची सगळीकडे ओळख व्हायला लागली. तेव्हा असा चाणक्य
त्या ठिकाणी येणारी सगळेच प्रोफेसर जे असायचे ते निर्लोभी, निस्पृह अशा वृत्तीने काम करत होते. आता आपल्याला वर्तमानपत्रातनं बातम्या वाचतो तेव्हा लक्षात येतं, प्राध्यापक म्हटला तरी कुठच्या तरी परीक्षांचे पेपर फुटतायत आणि असे करून म्हणजे मेहनत करून पैसे मिळवण्यापेक्षा असं हे पेपर फुटीतनं मिळणारे पैसे घेणारी माणसं आता शिक्षण खात्यात प्राध्यापक आणि अध्यापक म्हणून काम करताना दिसत आहेत. त्या काळामध्ये हे इतक्या निस्पृहपणे काम करणारी मंडळी तक्षशिला विद्यापीठात होती. तसेच हे चाणक्य सुद्धा होते. तक्षशिला विद्यापीठात आल्यानंतर त्यांच्या एक सतत शिक्षण तर देतच होते, अध्यापन करतच होते. लक्ष मात्र होतं मगध राज्यातल्या नंदराजाच्या वागणुकीकडे. तो काय करतोय, लोकांचे त्रास, लोकांना कसा त्यांच्यावर अन्याय करतोय आणि काय आहे ते सगळं लक्ष त्यांचं तिकडे असायचं. त्यावेळेला भारतातली सामाजिक परिस्थितीच अत्यंत अंदाधुंदीची अशी होती. त्यावेळेला भारतामध्ये गणराज्य होती, छोटी छोटी गणराज्य, आणि ही गणराज्य एकाला एक लागून राज्य असलं तरी इतके राजे एकमेकांशी भांडायचे. कधीही कोणाला पायपोस नाही, कसले नियम पाळत नाहीत, भांडणं, द्वेष, मत्सर, आणि एवढं करून भारत राष्ट्राविषयीचा जराही अभिमान नाही. आणि असे हे स्वतःचा स्वार्थ फक्त बघणारी अशी ही माणसं. त्यामुळे चाणक्यांना मात्र वाटायचं की कोणीतरी परकीय आला आणि त्यांनी जर का आक्रमण केलं तर सगळे असे पांगलेले आहेत, एकत्र कोणीच नाहीये, केव्हाच भारतावर राज्य करायला दुसरा कोणीतरी येईल. आणि त्यावेळेला त्यांनी ऐकलं होतं की सिकंदर हा ग्रीकमध्ये सुद्धा अशीच गणराज्य होती. आणि सिकंदरनी काय केलं, आपले वडील फिलिप, या फिलिपच्या साहाय्याने त्यांनी ग्रीकमधली जी गणराज्य होती ती सगळी एक 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 युद्ध करून सगळी ताब्यात घेतली. संपूर्ण ग्रीक त्यांनी ताब्यात घेतला. इराणवर पण त्याचप्रमाणे काही भाग इराणचा सुद्धा ताब्यात घेतला. आणि तो आता भारताकडे येणार अशा वार्ता यायला लागलेल्या होत्या. आणि त्यामुळे चाणक्यांना मात्र चिंता होती की आता कसं काय करायचंय. आणि त्यामुळे असे आक्रमण जर झाली तर आता काय प्रश्न निर्माण होणार आहे. कारण लहान लहान राज्य, मोठं राज्य कोणतं, फक्त मगधचं राज्य. आणि मगध राज्य मोठं असलं तरी तिथे राजा जो आहे हा राजा अन्याय करणारा, आणि दुसरं म्हणजे तो स्वतः विलासी, चैनी, लक्षच नाही आहे प्रजेकडे. आणि त्यामुळे जे काही आहे ते फार मोठं असं नुकसान देशाचं होणार. आणि म्हणून त्यांनी त्या वेळेला सुद्धा प्रयत्न सगळे केले. आणि आता आपण तरुणांना युद्धाचं शिक्षण द्यायला पाहिजे. तक्षशिला विद्यापीठात प्रसिद्धी होती ते कोणती, तर युद्धशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र हे 3 विषय इतर ठिकाणी कुठेही नाहीत अशा तऱ्हेने चांगले शिकवले जायचे. आणि तरी सुद्धा त्यांचं अध्यापन संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणच्या सगळ्या शहरामधल्या मुलांना एकत्र करायचे आणि अशा तरुण मुलांना युद्धाचं शिक्षण ते द्यायचे. लक्ष त्यांचं बरोबर होतं. शिक्षण देत असताना नेतृत्व गुण कोणाकडे आहे ते लगेच कळत असतं. ते बघत असत की कोणाकडे काही नेतृत्वाचा गुण, बोलण्याचा किंवा असा काही आहे का. पण तसे ते सगळी तरुण ती मंडळी फक्त युद्ध करण्यात पटाईत, परंतु नेतृत्वाचा गुण मात्र नव्हता. त्यामुळे नेत्याच्या शोधात ते होते. काही वेळेला ते तक्षशिलेला जसे असायचे तसे मधून मधून मगध राज्यात पण जायचे, काही प्रत्यक्ष बघायला, काही मित्रांना भेटायला वगैरे. पण जाण्या येण्याचा रस्ता जो होता ना तो वाटेत थोडंसं जंगल होतं आणि ते जंगलातून जावं लागायचं. एकदा तक्षशिलेमधून ते मगध प्रांताकडे जात होते आणि वाटेत जंगलामध्ये घरं असायचीच. तर त्या ठिकाणी काही लहान लहान मुलं नाटक करीत होते. आता हे नाटक करतायत म्हटल्यानंतर ते गंमत म्हणून जरा बघत राहिले. ते बघतायत म्हटल्यानंतर जो राजा म्हणून झालेला होता त्यांनी लगेच त्यांना विचारलं, आपण कोण? ते म्हणाले, मी विष्णुगुप्त. आपण कशासाठी आलेले आहात? तर म्हणाले, मी ना एक गरीब ब्राह्मण आहे, मला काहीतरी थोडीशी मदत हवी. बाहेर गायी चरतायत ना, त्यातली एक घ्या आणि जा. म्हणजे हे सहजगत्या उत्तर ऐकल्यावर त्यांना त्यांचं कौतुक इतकं वाटलं आणि मग त्यांनी
की अरे हे सगळी मुलं खेळतायत आणि खेळता खेळता हा मुलगा इतक्या अपरिचित माणसाजवळ इतक्या चांगल्या रीतीने बोलतोय, तर ते तसेच थांबले. मग त्याला म्हणाले, तुमचं नाटक संपलं ना, की तुझ्या आईवडिलांना आपण भेटूया का? हो म्हणाला, चला ना. त्याबरोबर म्हणजे सगळा मुलांचा खेळ संपल्यावर तो जो जो राजा म्हणून झालेला तो चंद्रगुप्त होता खरा. तर तो म्हणाला, हो चला ना, आपण जाऊया ना, माझ्या वडिलांना भेटूया. तर वडिलांना भेटूया म्हटल्यानंतर तो आल्याबरोबर झोपडीच होती आणि झोपडीत वडील बसलेले होते. घरात एक स्त्री आणखी काम करत होती. त्यांनी बोलायला सुरुवात केली. वडिलांनी सांगितलं, की "हा ना मुलगा माझा नाहीये." तर म्हणे, "मग कोणाचा आहे?" तर म्हणे, "मी एक गुराखी आहे आणि मी गुराखी आहे, परंतु जंगलामध्ये हा मुलगा लपत-छपत असा जात होता. एवढा लहान होता, की मला फार कणव आली आणि म्हणून मी त्याला म्हटलं, की तू माझ्या घरी येतोस का?" तो माझ्या घरी आला. तेव्हापासून तो माझ्याच घरी राहतोय. आता माझ्याच घरी राहतोय म्हटल्यानंतर मग त्या आहेत त्या बाई कोण? असं त्याला वाटायला लागलं. म्हणून त्यांनी विचारलं, ह्या कोण? तर ते म्हणे, या अशीच इकडे जंगलामध्ये फिरत फिरत इकडे आल्या आणि ह्याला बघितल्यावर म्हणाल्या, हाच माझा मुलगा आहे. त्या मुलाच्या शोधार्थ आलेल्या होत्या आणि मुलाच्या शोधार्थ आल्यानंतर त्यांनी सांगितले, की हा माझाच मुलगा आहे, मी शोधते त्याला. त्याबरोबर त्यांनाही आम्ही इथे ठेवून घेतले आणि त्यामुळे त्याही इथेच राहत आहेत, हा मुलगा आणि त्याची आई. ठीक आहे म्हणाला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, की अरे हा मुलगा इतका हुशार दिसतोय. मग म्हणे आता काय करायचंय? तर म्हणे त्याला तक्षशिला विद्यापीठात शिकायला जायचंय. तर म्हणाले, तक्षशिला विद्यापीठात पण मी गुराखी, मी कसं शिक्षण त्याचं करणार? मला तर काहीच त्याला पैसे देऊन शिक्षण करता येणार नाहीये. तर म्हणाले, ठीक आहे. मग आता ह्या स्त्रीचा आणि काय संबंध आहे मुलाचा? मुलगा तिचा आहे असं ती सांगते. मग त्या बाईनी सगळी स्वतःची हकीकत सांगितली, की चंद्रगुप्त आणि त्या बाईचं नाव मुरा. आता हे जे हिमालयाच्या पायथ्याशी एक पिप्पली वन नावाचं एक गाव होतं आणि इसवी सन पूर्व 4थ्या शतकात म्हणजे हेच 2400-2500 वर्षापूर्वीचा काळ. आणि त्या ठिकाणी विडूम नावाच्या राजाने आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी आक्रमण केल्यानंतर ते सगळे लोक तिथे राहायला आले आणि ते मयूरनगर, कारण मयूर म्हणजे मोर पुष्कळ असायचे, त्यामुळे मोर पुष्कळ आहेत म्हणून ते मयूरनगर हे नाव दिलं. अ, घराला ज्या कौलं असायची त्या कौलांचे रंग सुद्धा मोरपंखी असायचे आणि कौलांचे आकार सुद्धा मोराच्या पंखांसारखे असायचे. असं ते मयूरनगर आणि त्या मयूरनगरावरूनच त्यांना त्या सगळ्या लोकांना मौर्य असं नाव पडलेलं होतं. तर त्या बाईंनी सांगितलं, की आम्ही सगळे लढवय्ये लोक खरं म्हणजे, परंतु अतिशय चांगल्या रीतीने आमचं सगळं चाललेलं होतं. पण मगधच्या नंद राजांनी एकदम आक्रमण केलं आणि त्याचं सैन्य पुष्कळ, लढवय्या असून सुद्धा आमचे सगळे लोक पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतर नंद राजांनी सगळे जे लुटालूट केली, जे काही संपत्ती होती ती सगळी संपत्ती, स्त्रिया आणि लहान मुलं या सगळ्यांना घेऊन सैनिक मगध राज्यात गेले. त्यावेळेला डोळा चुकवून हा मुलगा जंगलात लपत-छपत राहिला आणि त्या स्त्रीला मात्र नंदराजाच्याकडे जायला लागलं. नंदराजांनी रखेली म्हणून तिला ठेवलं. कंटाळा आल्यानंतर तिला सोडून दिलं आणि मग ती त्याच ठिकाणी पुन्हा शोधत शोधत आली, की आपला मुलगा याच ठिकाणी लपायला गेलेला होता. तिने बघितलेलं होतं त्याला लपायला गेलाय ते. पण तिलाही बरं वाटलं, की तिथे जाऊन हाल होण्यापेक्षा कदाचित जंगलामध्ये तो काही चांगलं कोणी भेटलं तर चांगलं पण जीवन जगेल आणि त्यामुळे ती शोधत शोधत आलेली होती आणि तेव्हा ती म्हणाली, हा मुलगा माझा आहे. ठीक आहे म्हणाले, याला मात्र आता तक्षशिला राज्यात जाऊन तक्षशिला विद्यापीठात शिकायचे. आता हे पैसे कुठून आणणार? तर तेवढ्यात चाणक्यानी सांगितलं, की नंदराजांनी ना एक पिंजरा आणलेला आहे आणि त्या पिंजऱ्यात एक सिंह आहे. हा सिंह पिंजऱ्याचं दार न उघडता जो कोणी त्या सिंहाला बाहेर काढील त्याला काही एक अशी सुवर्ण मुद्रा तो बक्षीस म्हणून देणार आहे. तर तू जा ना त्या ह्याच्यात
इतर लोक जात आहेत, स्पर्धा करतायत, कोण करताय काय किंवा आपल्याला काढता येईल का बघतायत, तू पण जा. त्याला युक्ती सांगितली की तू जा ना, तेव्हा गेलास ना की चांगल्या लोखंडाच्या 7-8 सळया तू चांगल्या तापवून घे. तुला ज्या वेळेला ते सांगतील की आता सिंहाच्या ह्याच्यात तुला काढायचं ना, बाहेर काढ, तेव्हा त्या चांगल्या तापवलेल्या सगळ्या सळया घेऊन जा. आणि मग काय करायचं तर सिंहाच्या पोटात नुसतं फिरवायच्या. आणि मग त्यांनी काय केलं, त्या 7-8 सळया सगळ्या नेल्या आणि त्या पिंजऱ्यातल्या त्या सिंहाच्या पोटात तो नुसत्या फिरवायला लागला. त्याबरोबर ते सगळी जी लाख होती ती सगळी वितळून तो सगळा खाली खाली पडायला लागला पिंजऱ्यातलं. दुसरी सळई घेतली, तिसरी, असं करता करता शेवटच्या सळईपर्यंत सगळा सिंह हा वितळून झाला सुद्धा. आणि त्यामुळे दरवाजा न उघडता सिंह हा पिंजऱ्याच्या बाहेर आला. राजाला खूप आनंद झाला, अरे कोणी केलं हे असं? तर म्हणे ह्या मुलांनी केलं. तर मग दुसरे म्हणाले, तुम्ही ठरल्याप्रमाणे त्याला देणार ना सुवर्णमुद्रा? हो म्हणे देणार. त्याप्रमाणे त्याला सुवर्णमुद्रा मिळाल्या आणि त्याच्या जो शिक्षणाचा प्रश्न होता की तक्षशिलामध्ये जाऊन शिकायचं कसं, तो बरोबर सगळा सुटला. मग हा चंद्रगुप्त हा तक्षशिला विद्यापीठात शिकायला आला आणि त्या ठिकाणी चाणक्य तर होतेच. चाणक्यानी आधीच तरुणांची संघटना तयार केलेलीच होती, हाही त्याच्यामध्ये आला. चाणक्य सगळ्या मुलांच्या बरोबर तर युद्धाचं शिक्षण देतच होते आणि युद्धाचे बारकावे, कशा तऱ्हेने वर्तन करायचे, कशा तऱ्हेने युद्धाच्या ह्या गोष्टी करायच्या असतात, हे सगळं ते शिकवत होते. आणि पुन्हा आणखी वेगळं सुद्धा त्याला काही आणखी राजकारणातले नीती नियम किंवा काही अशा गोष्टी सुद्धा सांगत होते. आणि मग असा हा ज्या वेळेला हे सगळं शिकत होता त्यावेळेला राजांनी त्यानंतर तक्षशिला विद्यापीठामध्ये युद्धाचं शिक्षण घेत असतानाच इकडे ह्या बातम्या यायला लागल्या की सिकंदर आता भारतात यायला निघालेला आहे. आता सिकंदर भारतात यायला निघालेला आहे आणि यांचं तर चंद्रगुप्ताला तक्षशिला विद्यापीठात युद्धाचं शिक्षण मिळतच होतं. आणि पुन्हा आणखी सगळं हे विद्यापीठाचं काम संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ते आणखी शिकवत होते सगळ्या. त्यामुळे चांगली त्यांची एक टीम तयार झालेली होती. सिकंदर भारताकडे येणार असल्याच्या बातम्या कळायला लागल्या. त्याबरोबर चाणक्य खूप अस्वस्थ झाले की आता ही जर गणराज्य एकत्र असती तर एकसंध भारतामध्ये ह्या सगळ्या लोकांशी सामना करणं सिकंदराला कठीण गेलं असतं आणि तो पराभूत झाला असता. पण हे सगळे कसे आहेत, विभक्त झालेले, वेगळे वेगळे. आणि त्यामुळे आता हे वेगळे वेगळे एकमेकांशी भांडणारे असे हे राजे हे केव्हाच पराभूत होऊन जातील आणि सिकंदर पुढे पुढे करत सगळा भारतच जिंकून टाकेल आणि सगळा भारत शेवटी यवनांच्या ताब्यात जाईल. अत्यंत अस्वस्थ झालेले तळमळीने ते बोलणी म्हणाले, आपण आता चंद्रगुप्ताला सांगितलं की आता आपण स्वस्थ बसायचं नाही, आपण आता बोलणी करायला सुरुवात करायची. छोटे छोटे जी गणराज्य आहेत ती छोटी छोटी गणराज्य आपण सांगितलं तर सामोपचाराने ते सगळे एकत्र यायला नक्की तयार होते. पण मोठे जे कोणी आहेत ते मात्र एकत्र येतील असं नाही. आणि त्यामुळे लहान लहान गणराज्य जी होती त्या लहान लहान गणराज्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी अगोदर केला, जसा करता आला तसा. आणि त्यावेळेला पहिल्यांदाच सिकंदर बादशाह आला आणि गणराज्य आता सगळी काय होणार कसं होणार काही सांगता येतच नव्हतं. पण तक्षशिलेचा अंभी राजा तात्काळ शरण गेला. आता त्याला शरण गेल्यानंतर सगळा तो सिकंदराच्या ताब्यात. त्यामुळे सिकंदरनी ठीक आहे चला आता पुढे जायचं. आणि नंतर झेलमकाठचा जो पौरस राजा, ह्या पौरस राजा आणि अंभी राजा यांचा वैर होतं, शत्रू होते. खरं म्हणजे ते तक्षशिला विद्यापीठामध्ये एकत्र शिकत होते आणि चाणक्यच त्यांना अध्यापन करणारे होते. ज्या वेळेला कॉलेजमध्ये असताना भांडले दोघं जण, खूप भांडायचे, तेव्हा त्यांच्यात सगळा समेट हा खरा म्हणजे चाणक्यांनी करून दिलेला होता. त्यावेळेला ते सगळे शांत झाले होते आणि सगळं वैर त्यांचं मिटलं होतं. आता पुन्हा ते बघा कसं वर आलं आणि अंभी राजा शरण गेला आणि पौरस राजाच्याकडे सिकंदर निघाला. स्वतःचं सैन्य नाही दिलं,
त्या अंभिराजाला सांगितलं, तुझं सैन्य पाठव आणि पौरस राजाचा पराभव कर. आपल्याकडे भारत देशामध्ये हीच जी आहे ना फितुरी, त्या फितुरीमुळेच आपल्याला अशा तऱ्हेची युद्ध जिंकता आली नाहीत. 1857ला जे बंड झालं, त्या बंडाच्या वेळेला जर सगळे एकत्र येऊन लढले असते तर त्या 1857लाच इंग्रज बाहेर गेले असते. म्हणजे 100 वर्ष आधी भारत स्वतंत्र झाला असता, पण आपापसातली म्हणजे भांडणं, आपापसातली दुही, आणि त्यामुळे हा पौरस राजा पराभूत झाला आणि सिकंदर आणखी पुढे पुढे जायला लागला. आता सिकंदर पुढे गेला आणि त्यानंतर त्याला जे राजे जे होते, सौहुती, कठ, योधेय, मालव आणि शूद्रक, हे 5 राजे जे होते, हे मात्र यांनी प्रतिकार करायचं ठरवलं. आणि हा प्रतिकार करायचा, त्याच्यात एक एक जण त्याच्याशी लढत होतेच, पण क्षुद्रक राजा हा जास्त आणखी समर्थ, आणि त्यामुळे सगळेच समर्थ होते. त्याच्यात क्षुद्रक राजाने त्याच्याशी प्रत्यक्ष सिकंदराशी लढाई सुरू केली आणि सिकंदर राजाला एक बाण लागला. त्या बाणामुळे सिकंदर जखमी झाला. आता आधीच युद्ध करून थकलेले होते, त्यात सैन्य थकलेलं आणि हा असा जखमी झालेला. त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधी केला आणि परत ग्रीकमध्ये जायचं असं ठरवलं. त्याप्रमाणे सिकंदर आपल्या सैन्यानिशी ग्रीकमध्ये परत गेला. गेल्यानंतर काही काळ तो होता, पण त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आणि युद्ध तिथेच थांबलं. परंतु जिंकलं कोण, हरलं कोण, याचा विचार हा चाणक्यानी केला आणि चाणक्य चंद्रगुप्ताजवळ या संबंधाची बोलणी करत होता. मग सिकंदर का जिंकला, पौरस राजा का पराभूत झाला, अंभिशरण का गेला, म्हणजे हे जे सगळ्याची जे परीक्षण, हे परीक्षण हे चंद्रगुप्तानी आपल्या चाणक्यानी चंद्रगुप्ताजवळ केलं. आणि त्यामुळे युद्धाबद्दलचे जे शिक्षण द्यायला पाहिजे ते युद्धाचे बारकावे आणखी चंद्रगुप्ताला समजले. आता यानंतर अशा तऱ्हेने हे भांडत असतानाच हा परत गेलेला आहे आणि मगधच्या राज्याचा आता काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि म्हणून चाणक्य यांनी असं ठरवलं की आपण युद्ध चालू ठेवायचं. आणि म्हणून पहिल्यांदा काय केलं तर इराण खरं म्हणजे भारताच्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतानाच सिकंदर राजांनीच त्याच्यावर आक्रमण केल्यामुळे थोडासा भाग भारताचा इराणनी जो घेतलेला होता तो इराणवर आक्रमण करून त्यांनी तो ताब्यात आपल्या घेतला आणि तो वेगळ्या राज्यांना जोडून दिला. त्यानंतर आता प्रश्न होता तो मगध राज्याचा, नंद राजाचा. त्यामुळे आता हे सगळे जे एकत्र झालेली छोटी छोटी गणराज्य हे सगळे एकत्र झालेले होते आणि ह्या सगळ्यांनी मिळून आता मगधाचं राज्य, हे मगधाचं म्हणजे नंदाचं राज्य नष्ट करायचं, नंदवंशच नायनाट करायचा असं चाणक्यांचं म्हणणं असल्यामुळे ते सगळे जण त्यांच्या बरोबर लढाईला तयार झाले. आणि मग चंद्रगुप्त अगदी निकरांनी मगध राज्यामध्ये लढलेला आहे. चंद्रगुप्त त्याच्याबरोबर त्याला शिकवण्यासाठी चाणक्य आणि सगळं सैन्य असं करत ते मगध प्रांतापर्यंत आले. मगध प्रांतात आल्यानंतर जे राजाचं सैन्य होतं ते राजाचं सैन्य यांच्याजवळ लढायला लागलं. पण त्यातले समजदार जे कोणी होते त्यांना कळलं की मगध हा जो नंद राजा, जो आपल्यावर अन्यायी राजवट आपल्यावर लादलेली आहे त्यांची, ती नाहीशी करण्यासाठी हे लढतायत. त्यामुळे आता आपण त्यांच्याच बाजूनी लढायला पाहिजे. म्हणून काही सैन्य हे चंद्रगुप्ताच्या बाजूनी लढायला लागलं आणि मग राजवाड्यापर्यंत चंद्रगुप्त पोचला. हा धनानंद राजा राजवाड्यातून पळत बाहेर जाणार इतक्यात बरोबर चंद्रगुप्तानीच त्याला गाठलं आणि त्या ठिकाणी चंद्रगुप्तानी त्याला मारलं. आता राजाला मारलं, चला मिळालं यश असं नाही. बाकीचे जे सैन्य होतं त्या सगळ्या सैन्याला, म्हणजे नंद राजाचं, त्या सगळ्यांना मारलं आणि त्यानंतर तो राजवाड्याच्या बाहेर आला. चंद्रगुप्त यशस्वी झाला, क्रांती यशस्वी झाली. आता पुढचं काम सगळं
म्हणजे आता परत जबाबदारी चाणक्यांच्यावर आली की नंदाचं राज्य नष्ट करीन तरच मी शेंडीला गाठ मारीन, अशा हा तऱ्हेची जी प्रतिज्ञा चाणक्यांनी केलेली होती ती पूर्ण झालेली होती. आणि नंदाचं राज्य आता नष्ट झालेलं होतं. आता नवीन राज्य स्थापन करायचं आणि चंद्रगुप्ताला राज्याभिषेक करायचा आणि चंद्रगुप्ताला सम्राट पद द्यायचं, त्याची नियुक्ती करायची, हे मोठं जबाबदारीचं काम चाणक्यांना करायला लागलं. आणि ते त्यांनी केलं आणि चंद्रगुप्ताला राजा म्हणून त्याची नियुक्ती केली. हे झाल्यानंतर इतकं युद्ध आणि त्या काळामध्ये शेवटी असं होतं की सामान्य माणसांना युद्धाचे परिणाम भोगावे लागतात, ते सामान्य माणसांना. आता सुद्धा आपण बघतो आपल्याकडे युद्ध नाही, पण तरी जे काही युद्ध चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपल्यावर मग पेट्रोलचे भाव वाढत आहेत, विमानाचे दर वाढत आहेत, म्हणजे अनेक तऱ्हेने आपल्यावर सुद्धा परिणाम झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी राहणारी जी सगळी लोक मगध प्रांतातले विशेषतः आणि इतर सुद्धा, त्या सगळ्यांच्यावर इतकं काही म्हणजे घाबरलेले होते. त्यांना आधी पहिल्यांदा आश्वस्त करायला पाहिजे होतं, त्यांना विश्वास द्यायला पाहिजे होता की आता तुमचं जीवन सुखावं होणार आहे. त्यांना आर्थिक आधार चाणक्यांनी दिला. त्यांना जे काही रोजचं दैनंदिन जीवन ते त्यांचं सुरू करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले. आणि त्यानंतर हळूहळू राज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चंद्रगुप्त राजवाड्यात राहायला गेला. त्याने आणखी एक राजवाडा बाहेर बांधायचं ठरवलं की आता दुसरा राजवाडा आहे तो त्या ठिकाणी आपले गुरु चाणक्य यांनी राहावं. पण चाणक्य किती निर्लोभी आणि किती त्यागी, त्यांनी सांगितलं मी राजवाड्यात राहणार नाही. मग कुठे राहणार? मला एक गवताची झोपडी बांधून द्या. राजवाड्याच्या बाजूला एक गवताची झोपडी बांधून दिली गेली आणि त्या गवताच्या झोपडीमध्ये हा मगधर याचा मगध प्रांताचा जो आता नियोजक म्हणा किंवा मार्गदर्शक असा चंद्रगुप्ताचा गुरु, ते त्या झोपडीत राहायचे. आणि कोणीही आलं तरी सुद्धा त्यांचं काम चालू असायचं. त्यांच्या बाबतीत एक कथा अशी सांगतात की एक परदेशी माणूस त्यांना भेटायला आला आणि परदेशी माणूस भेटायला आल्यानंतर त्यांचं काही ऑफिसचं म्हणजे कार्यालयाचं काम चालू होतं. त्यामुळे ते काम त्यांनी पुरं केलं आणि दिवा विझवला आणि दुसरा दिवा लावला. तर तो परदेशी माणूस बघायला लागला, तर म्हणे हे तुम्ही काय केलं? एक दिवा विझवलात आणि दुसरा दिवा आता तुम्ही लावलात, हे कशासाठी? ते म्हणाले हा जो पहिला दिवा होता ना, हे मी माझ्या कार्यालयाचं काम करत होतो म्हणून कार्यालयाने दिलेला त्या तेलाचा दिवा होता आणि म्हणून तो त्यावर मी ते बघत होतो आणि लिहित होतो. आता म्हणे मी म्हणजे वैयक्तिकरित्या खाजगी रीतीने तुमच्याशी बोलणार आहे, मग आता कार्यालयाने दिलेल्या दिव्याचा कशाला उपयोग करायचा? माझं स्वतःच्या खर्चाने घातलेलं तेल आणि तो दिवा आता म्हणून मी लावला. तो म्हणाला मला सगळं विचारायचं होतं ना, आता मी काही विचारत नाही. मला कळलं की हे राज्य इतक्या तऱ्हेने तुम्ही लवकर आता घडी बसवता आहात आणि हे राज्य इतक्या चांगल्या रीतीने तुम्ही आता चालवतात, आता सुरुवात असून सुद्धा हे मला कळलं, मी काहीच पुढे आता बोलत नाही, असं तो म्हणाला. आपल्याला खरोखरच अशा तऱ्हेची निस्वार्थ त्यागी माणसं आपल्या देशामध्ये अनेक तऱ्हेनी अनेक वेळा झालेली आहेत. गेल्या 5-7 हजार वर्षाचं आपण काही ऋषींचं जेव्हा जीवन कार्य बघितलं तेव्हाही बघितलेली आहे. तर अशा रीतीने हे चाणक्य या मुलांना चंद्रगुप्त आणि बाकीची जी की त्यांची तरुण मंडळी होती त्यांना मार्गदर्शन करत होते. आणि ही घडी बसते बसते नाही, तोच सिकंदरचा सेनापती सेल्युकस, या सेल्युकसनी भारतावर आक्रमण केलं. आता हे आक्रमण झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांना सिकंदर आला तेव्हा सगळे गडराज्य विभागलेली होती, त्यामुळे भराभर एक एक जिंता आली. आता सगळे एकत्र असल्यामुळे सेल्युकसला भारतात आल्यावर यश मिळवणं कठीण गेलं आणि सेल्युकस पराभूत झाला. कारण एकसंध भारत झालेला होता आणि एकसंध भारत एकजुटीने सगळे लढले आणि त्यामुळे सेल्युकस इतकं सैन्य घेऊन आल्यानंतर सुद्धा तो पराभूत झाला. मग आता यानंतर चंद्रगुप्तानी काही तह जो केला, त्या अटी त्याला घातल्या. त्या कोणत्या अटी?
तर चंद्रगुप्तानी पहिली अट त्याला घातली की सेल्युकसनी ह्याच्या पुढे भारतावर कधीही आक्रमण करता कामा नये. त्यांनी दुसरी अट घातली की सेल्युकसची मुलगी जी हेलेना कार्नेलिया, त्या हेलेना कार्नेलियाचा विवाह चंद्रगुप्ताशी झाला पाहिजे. त्यांनी त्यालाही मान्यता दिली. तिसरी अट घातली की तुम्ही तुमच्या राज्यामधले 500 हत्ती चंद्रगुप्ताला भेट म्हणून द्यायला पाहिजेत. तीही अट त्यांनी मान्य केली आणि हे 3 अटी मान्य केल्या. पण त्यानंतर सेल्युकस त्याला म्हणाला की भारत आणि ग्रीक यांचे आता सलोख्याचे संबंध राहावेत, यासाठी माझा एक मित्र मेगॅस्थेनिस हा या ठिकाणी राजदूत म्हणून राहील, ते तुम्ही मान्य करा. आणि त्याप्रमाणे त्यांनी सेल्युकसनी सांगितल्याप्रमाणे चंद्रगुप्तानी त्याला मान्यता दिली आणि तो मेगॅस्थेनिस, आपण नाव ऐकलेलं आहे इतिहासात, तो मेगॅस्थेनिस त्यानंतर भारतामध्ये मगध प्रांतामध्ये राहत होता. आता प्रश्न आला पुन्हा, चंद्रगुप्त आणि हेलेना यांचा विवाह. आता हा विवाह होणार, तर त्याच्या आधी चाणक्यानी काही अटी चंद्रगुप्ताला आणि हेलेनाला सांगितल्या. त्या दोघांनाही समोर बसवलं आणि सांगितलं की मी आता ज्या अटी सांगतोय त्या तुम्ही मान्य कराव्यात. त्यांनी पहिली अट सांगितली की हेलेना ही परदेशी स्त्री आहे, त्यामुळे भारतीय राजकारणात तिने कुठेही ढवळाढवळ करता कामा नये. दुसरी अट घातली की तिच्या पुत्राला, पौत्राला म्हणजे मुलाला, नातवाला किंवा त्यानंतर तिचे जे वंशज असतील त्या कोणालाही राजकारणामध्ये कोणत्याही वारसदार म्हणून राज्यावर मिळता कामा नये. त्यानंतर आणखी एक अट की त्यांचे कोणतेही जे तिचे म्हणून जे मुलं असतील, मुलं, नातवंड, पंतवंड, आणखी काय असतील, कुठेही पुढे त्यांना सरकारी ह्याच्यात कोणतंही पद मिळणार नाही. आणि हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं. म्हणजे कौतुकाचा भाग असा आहे, हेलेना नाहीच मिळाली, कारण शेवटी ती पराभूत राजाकडनं आलेली होती आणि चंद्रगुप्त हा आता राजा झालेला होता. पण राजा असून सुद्धा गुरुच्या सगळ्या म्हणणं आणि सगळ्या अटी त्यांनी मान्य केल्या. आपल्याला माहिती आहे की सोनिया गांधींना ज्या वेळेला पंतप्रधान पद देण्याची वेळ आली त्यावेळेला अनेकांनी त्यांना विरोध केलेला होता आणि शेवटी त्यांनी पंतप्रधान पद नाही घेतलं आणि मनमोहन सिंग त्यानंतर पंतप्रधान झाले. आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळं त्याच चालवत होत्या, पण निदान पदावर तरी त्या ठिकाणी बसल्या नाहीत. तेव्हा असं हे आपल्या देशामध्ये चाणक्यांनी सांगितलेले हे जे नियम आहेत, हे नियम सुद्धा काँग्रेस सरकार असून सुद्धा त्यावेळेला पाळले गेले आणि ते पाळायलाच पाहिजेत. कारण शेवटी 2500 वर्षापूर्वी ज्यांनी भारत वाचवलेला आहे यावनी आक्रमणापासून, त्या माणसांनी इतकी तळमळीने काम केलेलं आहे, तर त्यांनी घातलेल्या अटी ह्या राष्ट्राच्या हितासाठी आहेत, त्या पाळल्याच पाहिजेत. त्याप्रमाणे त्यावेळेला पाळलं गेलं. इसवी सन पूर्व 321 या वेळेला ही राज्याची घडी नीट तऱ्हेने बसवली. म्हणजे इसवी सन पूर्व 327ला यांनी खरं म्हणजे सिकंदरनी आक्रमण केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 6 वर्ष त्यानंतरची सगळी राज्याची घडी ही 5-6 वर्षात त्यांनी बसवली आणि त्यानंतर चाणक्य हे तक्षशिला इथे निघून गेले आणि सगळा कारभार चंद्रगुप्ताच्या हातात दिला आणि त्यानंतर ते निघून गेले. गुप्त घराण्यानी, मौर्य घराणं म्हणा पाहिजे तर गुप्त साम्राज्य हे जवळजवळ त्यानंतर 1000 वर्ष भारतावर राज्य करत होतं आणि असं म्हणतात की सोन्याचा धूर निघत होता. इतका सुवर्ण काळ भारताचा त्यावेळेला होता आणि 1000 वर्षपर्यंत सगळ्या तऱ्हेने कलांचा विकास, शिक्षणाचा विकास, सर्व तऱ्हेने भारत सुखसंपन्नता आणि सगळ्या तऱ्हेची समृद्धी असं जीवन भारतीयांनी 1000 वर्ष गुप्त साम्राज्याच्या काळात घेतलेलं आहे. मला असं बरेच वेळा वाईट वाटतं की आम्हाला जो इतिहास शिकवला गेला ना,
तो इतिहास बाबर, अकबर, हुमायून, औरंगजेब यांचा इतिहास आम्ही अभ्यासला. आणि हे गुप्त साम्राज्य आणि हे सगळे जे प्राचीन काळचे ऋषी किंवा प्राचीन काळामधले, आता तुम्ही म्हणाल प्राचीन काळचे ऋषी म्हणता आणि 2500 वर्षापूर्वीच्या चाणक्यांचा आज तुम्ही सांगताय विचार, पण मला ते सांगितल्याशिवाय चैन पडणार नव्हतं, म्हणून मी हा विषय मुद्दाम हा शेवटी ठेवला आणि हा मुद्दाम आज विषय घेतला की चाणक्यांच्या विषयी फार माहिती सगळ्यांना असेल असं नाही, म्हणून हा विषय आज घेतला. तेव्हा 1000 वर्ष आणि ह्या सगळ्याचं कारण कोण? तर चाणक्य आहेत. आणि त्यांची जी राज्य करण्यासाठी असलेली त्यांनी जी युद्धनीती आणि राजनीती आचरली, त्याच्यासाठी म्हणून त्यांनी कौटलीय अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ लिहिला. तो अर्थशास्त्र म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तो अर्थशास्त्राचा ग्रंथ आहे की काय, तर तसा तो नाही आहे. तो राजनीतीचा ग्रंथ आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये सुद्धा राजकीय लोक जे वापरले जाते तीही त्यांची नीती वापरली जात असते. तरुण मुलांनी मुद्दाम अभ्यास करावा असा तो ग्रंथ आहे. आणि चाणक्य नीतीचा उल्लेख मगाशी तिने केला, तर ही चाणक्य नीती म्हणजेच कृष्ण नीती. कृष्णाने जी सामदाम दंडभेद ही कृष्णाची नीती तीच चाणक्याने अवलंबली. ती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या नावाने आरंभली आणि त्यानंतर ही अशाच तऱ्हेने पुढे पुढे आपल्याकडे साम दाम दंड भेद हीच नीती राजकारणात सुद्धा ही वापरली जात असताना आपल्याला दिसते. तेव्हा भारत स्वतंत्र झाला या वेळेला सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे त्यावेळेला संस्थानं होती आणि ही संस्थानं विलीन केल्याशिवाय एकसंध म्हणजे भारतीय संघराज्याची स्थापना करता आली नसती. आणि वल्लभभाई पटेलांनी त्यांनी फार मोठं महत्वाचं असं काम हे भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगोलग केलेलं आहे. जवळजवळ सगळी संस्थानं त्यांनी विलीन करून घेतली आणि फक्त राहिलं एक काश्मीर, हैदराबाद राहिलं होतं. त्या हैदराबादमध्ये सुद्धा शेवटी कारवाई करून ती सुद्धा संस्थान ते भारत संघराज्यात विलीन करून घेतलं गेलं. एक प्रश्न राहिला तो काश्मीरचा, तो जिनानी विरोध केला म्हणून तो राहिला, नाहीतर ते सुद्धा काम झालं असतं. परंतु तेवढंच ते राहिलं आणि त्याचे परिणाम किती भोगावे लागतायत हे आपल्याला आता माहिती आहे. तेव्हा अशा रीतीने ही जी देशासाठी काम करणारी अशी जी मंडळी असतात यांना स्वतःचा विचार ते करत नाहीत. आपला देह, आपली वाणी आणि आपलं शरीर रात्रंदिवस ते देशासाठीच अर्पण करीत असतात. आर्य चाणक्यांनी सुद्धा याच तऱ्हेने आपलं सगळं जीवन भारतासाठी अर्पण केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे त्यांच्यामुळेच गुप्त साम्राज्य स्थापन झालं. नंदराजाचा नायनाट झाला आणि अन्यायी राजवट नाहीशी झाली. इतर जी गणराज्य होती ही गणराज्य लहान लहान नाहीशी झाली, म्हणजे नाहीशी केली त्यांनी आणि एकत्र केली. आणि एकसंध भारत जो निर्माण झाला तो 2500 वर्षापूर्वी आर्य चाणक्यांनी निर्माण केलेला आहे. त्या काळामध्येच कदाचित जर का सिकंदर यशस्वी झाला असता तर आपली काय अवस्था झाली असती विचार करायला हरकत नाहीये. सगळं यावनी साम्राज्य त्यानंतर म्हणजे यावनी आक्रमणं झाली, पण प्रत्येक वेळेला त्या आक्रमणांना तोंड देत देत आपल्या इथे त्या काळामध्ये जे काही असामान्य अशा व्यक्ती या काम करत होत्या आणि त्यामुळे त्या यावनी आक्रमणाला सुद्धा आपण तोंड दिलं. म्हणजे शक आले, हुण आले, कुशाण आले, मोगल आले, त्यानंतर डच आले, पोर्तुगीज आले आणि त्यानंतर इंग्रज आले. हे सगळं करून शेवटी 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर आपला निधर्मी सरकार म्हणून आपण आत्तापर्यंत वावरतो आहोत. तरी सुद्धा शेवटी आपल्या ज्या परंपरा, आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत भारतीय संस्कृतीच्या म्हणून आणि जी संस्कृतीची मूल्य आहेत त्याचं जतन, संवर्धन, रक्षण हे आपल्यालाच करायला पाहिजे. आणि आपण जर ते करत राहिलो तरच आपल्या पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत हे सगळं आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा अभ्यास करून
आपण कसं वागायला पाहिजे त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आपण गंगा दशहरा पर्व हे आपण सुरुवाती म्हणजे प्रतिपदेपासून आपण करतो आहोत. आज दशमी आणि आज त्याची आपण सांगता आता या ज्ञानयज्ञाची करतो आहोत. आपल्यामधले जे दोष आहेत हे दोष अनेक आहेत. मी त्या दिवशीच म्हटलं की गीतेचा जो 16वा अध्याय दैवी संपत्ती आसुरी संपत्ती, त्यामध्ये दैवी संपत्ती म्हणजे सद्गुणांची जी आहेत ते 4-5 श्लोक फक्त आहेत. उरलेले सगळे श्लोक जे आहेत ते आसुरी संपत्तीचं वर्णन, जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचंच वर्णन आहे. आपण निदान 10 दोष तरी आपल्यातले काढायचा प्रयत्न करूया. ह्या ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या संख्येने प्रत्येक दिवशी येत होतात आणि या ज्ञानाचा उपयोग करून घेत होतात. खरं म्हणजे असं वाटत होतं की 8 वाजता भाषणं सुरू होणार, 9:15 9:30ला संपणार, जेवणाची वेळ, रिक्षा मिळत नाही आणि मग अशा ह्याच्यात किती माणसं येतील. सकाळपासून इथे तर सतत काही ना काहीतरी चालूच आहेत. कलशपूजन आहे, मग गंगालहरी स्तोत्राचं पठण आहे, अनेक तऱ्हेने अनेक सत्रातनं इथे कार्यक्रम चाललेत आणि मग येतील की नाही अशी शंका वाटत असताना आपण पहिल्या दिवसापासून शेवटच्या या दिवसापर्यंत आपण या ठिकाणी आलात, उत्साहाने आपण या ज्ञानयज्ञात सहभागी झालात, याबद्दल आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. कार्यकर्ते तर हसतमुखानेच दरवेळेला करत असतात आणि आलेल्या प्रत्येक माणसाशी सगळं वागणं जे आहे ते खरोखरच अतिशय नम्रपणाने आणि सगळ्यांच्यात मिळून मिसळून, खरं म्हणजे इथे आल्यावर परकं वाटतच नाही. सगळे आल्यानंतर आपल्या कुटुंबातले आहेत अशाच तऱ्हेचा वागणं हे सगळ्यांचं असतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी आभार मानत नाही, कौतुक करते की अशाच तऱ्हेची सेवा याच्या पुढेही तुमच्या हातून घडू दे. आता सर थोडंसं या ज्ञानयज्ञाचा सांगता करण्यासाठी शब्द बोलतील. मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. नमस्कार. ज्ञानयज्ञ प्रतिपदेपासून दशमीपर्यंत चालवताना तुम्हाला यायला जशा अडचणी आल्या असतील तशा आम्हाला सुद्धा अडचणी बऱ्याच आल्या, त्याची मी काही सांगत नाही. परंतु मित्रांनो, एक नातं, एक कुटुंब म्हणून आपण सर्वजण इथे आलो. ह्याच्यापासून आज अंतिम दिवस आहे, गंगावतरण झालेलं आहे आणि अशा वेळी आपल्यात बदल व्हायला पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रप्रेम. आपल्या राष्ट्राविषयी प्रेम वाटलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वस्वाचा त्याग करायची तयारी पाहिजे. आज तुम्ही आर्य चाणक्याचं जीवनक्रम बघितलात, कशी माणसं होऊन गेली हिमालयाच्या वेळी. आणि अशा वेळी आपल्याला एकत्र राहायलाच पाहिजे. आज आपण समाजात बघतो, वाईट वाटतं. खरं सांगतो, मी वर्तमानपत्र उघडल्यानंतर ज्यांनी विद्यादान करायचं, पवित्र राहायचं, त्याचा आचरण इतर विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे, ते प्राध्यापक काय करतायत तुम्ही बघितलं का? तर पैशासाठी. ज्यांनी देशासाठी नेतृत्व करायचं आहे ते लोकप्रतिनिधी कसे वागतात? वाईट वाटतं. का वागतात? पैशासाठी. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. साध्य असतं तर पैसे ज्यांच्याकडे आहेत ती माणसं सुखी व्हायला पाहिजेत, पण ती सुखी नाहीयेत. मित्रांनो, खरं सांगायचं तर आपल्याला आवश्यक तेवढंच धन मिळवायचं आणि मिळवलेल्या धनातील काही टक्के हे समाजासाठी दान करायचे. यज्ञ, तप आणि दान यावर भारतीय संस्कृती जी उभारलेली आहे, त्याच्यामध्ये यज्ञ म्हणजे काय? तर कर्तव्य कर्म करणं. हे आजकाल यज्ञ करण्यासारखं आहे. हे मी नाही सांगत, भगवान कृष्णाने सांगितलेलं आहे. तेव्हा यज्ञ म्हणजे तो यज्ञ नव्हे, आपलं कर्तव्य जाणून कर्तव्य कर्म पूर्ण करणं हे महत्वाचं आहे आणि तो यज्ञ. आता तप म्हणजे काय? मेहनत. एवढी मेहनत करायची
तुम्ही बघा, मेहनत करून कोणीही आजारी पडत नाही. मेहनत केली नाही म्हणून आजारी पडणारी माणसं बरीच असतात. मेहनत हे तप आहे. पूर्वीच्या काळात तप म्हणजे तसं बसून मांडीवर नुसता जप करत नव्हते. तप याचा अर्थ मेहनत. आपण जे काम करतो ती इतकी मेहनत करायची, अंग राखून करायची नाही. आज आपण सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर कळतं हे मेहनत करतायत का, 100% करतात का, नाही करत हो. वाईट ह्याचंच वाटतं. 100% मेहनत आपल्यापासून सुरुवात करायची. इतरांकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात, तेव्हा आपल्यापासून मेहनत करायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि ती मेहनत इतकी, एक कुठलंही प्रोडक्ट तयार करा, इतकं करायचं उत्कृष्ट. घरातला केर काढताना, कपडे धुताना, जेवण करताना प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट करायची मेहनत. ती तपश्चर्या, तप. आणि दान. दान म्हणजे आपण जे कमवतो त्याचा काही भाग हा समाजाचा असतो, याची जाणीव असणं. दान म्हणजे डोनेशन नव्हे, नाव नाही लाव लावण्यासाठी नाही. कुणी दान दिलं माहित नाही. आपल्याकडे म्हणच आहे, एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. हे सगळं पुस्तकात राहतं, हे सगळं पोथ्यात राहतं, हे सगळं कर्मकांडात राहतं. जीवनामध्ये आपण ते उतरवत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कथा कीर्तन ऐकतो, कपडे तिथेच झटकतो, धूळ तिथेच झटकते, ज्ञान सुद्धा तिथेच टाकतो आणि मग घरी येऊन आपापसात भांडणं सुरुवात करतो. मित्रांनो, आज गंगा दशहरा आपल्या जीवनात क्रांतिकारक ठरला पाहिजे. आपण बदललं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही दोघांनी हा ज्ञानयज्ञ आरंभला. आणि खरं सांगतो, मी माझा विषय खगोलशास्त्र आणि पंचांग. खगोलशास्त्रावरती 10 दिवस नव्हे 2 वर्ष सतत मी वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकतो, कारण तो माझा विषय. माझ्या पत्नीचा विषय संस्कृत, आणि संस्कृत तिने बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवलं, आजही आठवण काढतात. आता हे विषय एकत्र गुंफण्याचं हे स्थान म्हणजे घंटाळी. कारण घंटाळी मंदिर सुद्धा किती बदललंय. तुम्ही 10 वर्षापूर्वी या मंदिरात आला असतात तर कसं मंदिर होतं आणि आज कसं आहे आणि पुढे कसं होणार आहे, याचं कारण म्हणजे इथले जे सेवक आहेत, ते सेवक, इथले जे ट्रस्ट आहे. म्हणून मी हिंदू जागृती न्यास आणि घंटाळी मंदिर संस्थान यांचा आभार मानतो. त्याने आम्हाला हे 10 दिवस गंगा दशहरा इथे व्याख्यानाच्या स्वरूपात ज्ञान यज्ञाची परवानगी दिली. त्यांनी ही सर्व सेवा पुरवली, याबद्दल कृतज्ञ आहोत आम्ही. असेच भेटत राहू आणि नवीन नवीन विषय आपण चर्चा करू. आणि आधुनिक वैज्ञानिक तर व्हायचंच आहे. एआयचं युग आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजेच, परंतु राष्ट्रप्रेम पाहिजे. त्याच्या पुढे दुसरं काहीही नाही. आणि तेच आर्य चाणक्याने केलं, कौटिल्य, विष्णुगुप्त यांनी केलं. आपण सुद्धा त्याच्यापासून हे शिकायचं आहे. आम्ही जे बोललो ते पुस्तकं आहेत, पुस्तकं वाचली पाहिजेत. मी विनंती करेन या न्यासाला, या ट्रस्टला, की इथे सुंदर लायब्ररी करूया आपण. आणि हे धार्मिक किंवा नवीन आधुनिक अशी आपण लायब्ररी इथे करूया. ज्ञान यज्ञ त्याद्वारे सुद्धा करूया. तेव्हा जास्त वेळ घेत नाही, मला माहिती आहे तुम्ही सतत येत आहात, तर तुमचे आभार मानतो. आता प्रार्थना करूया. प्रार्थना करून झाली की आम्ही तुम्हाला पुष्प फुलं वाहणार आहोत. कारण या ज्ञान यज्ञात खरे देवता, खऱ्या या देवता आणि देव हे तुम्ही आहात, की तुम्ही साथ दिलीत म्हणून आम्ही रोज इथे येऊन हे माहिती तुम्हाला देऊ शकलो. तेव्हा मी पत्नीला, मेधाला प्रार्थना करायला सांगतो. ऋग्वेदातील प्रार्थना आहे, या प्राचीन काळच्या प्रार्थना, त्याचा अर्थ पण सांग. आणि पुष्प तुमच्या ओंजळीतून आम्ही तुम्हाला आणि या इथल्या कार्यकर्त्यांना म्हणून वाहणार आहोत. हीच आमची पूजा. धन्यवाद. ऋग्वेदातली प्रार्थना म्हणते आहे, संगच्छध्वं संवदध्वं संवो मनसि जानतां
देवाहा भागम यथा पूर्वे संजानाना उपासते. अर्थ त्याचा असा आहे की हे सर्व मानव हो, तुम्ही सर्व एकत्र व्हा, एक मतानी बोला, तुमची मन एकरूप करा, तुमचे पूर्वज एक मताने आपली कार्य पार पडित असत, तुम्हीही आता तसेच आचरण करा. आणखी एक शांती मंत्र आता आपण म्हणूया, सगळेच आपण म्हणतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अर्थ नको आहे ना सांगायला? तुम्हाला देव आहेत, देवता आहेत, श्रोतृवर्ग, तुमच्यामुळे आम्ही ज्ञान यज्ञ करू शकला. अर्थात मूळ उद्देश तोच आहे की आपापसात एकत्र व्हायचं आणि राष्ट्र सेवा करायची. खरं तर सोमण सर आणि मेधाताई यांनी आता जी आमच्यावर पुष्पवृष्टीची उधळण केली त्याने आम्हाला खरंच अगदी भारावून गेल्यासारखं वाटतंय, मन भरून आलंय, काय बोलावं समजत नाहीये. आम्हाला एवढा त्यांनी मान दिलाय, म्हणजे खरं तर आम्ही श्रोत्याच्या भूमिकेत होतो, म्हणजे त्यामुळे काय बोलावं खरं तर कळत नाहीये. पण औपचारिकपणे त्यांचे धन्यवाद मानणं तर जरुरीच आहे. मेधाताई म्हणाले तसं आर्य चाणक्याबद्दल आपल्या लोकांना खरंच खूप कमी माहिती आहे, पण एवढा अवघड विषय त्यांनी अगदी खूप सोपा करून सांगितला, त्यामुळे खूप त्यांचे त्याबद्दल धन्यवाद. आज खरं तर गंगा दशहराची समाप्ती होतीये, पण हा अखंड या व्याख्यानमालेच्या रूपाने हा अखंड ज्ञानयज्ञ चालूच राहावा असं वाटतं. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच, त्यामुळे आज आपल्याला थांबावं लागतंय. पण आपण रोज एक संत किंवा ऋषी यांच्याबद्दल आपण जाणून घेत होतो. त्याच्याबद्दल एक महत्वाचा मुद्दा सरांनी बोलताना सांगितलं होता की ही जी सगळी माणसं होती ते माणूसच होते, कोणी देव नव्हते. तरी पण त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी तळमळीने ते झटले. तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणखीन मला एक असं सांगावंसं वाटेल की गंगा दशहरा म्हटलं की आपल्या मनात येतं ते म्हणजे आपण जे साधारणपणे आपण करतो ते म्हणजे गंगा कलशाचं पूजन करतो, गंगा स्तोत्र पठण करतो. ज्यांना शक्य आहे ते गंगेमध्ये डुबकी सुद्धा मारून येतात की सगळ्या आपल्या पापांचा नाश व्हावा. पण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मला तो मुद्दा खूप महत्वाचा वाटतो की गंगा दशहरा हा म्हणजे 10 जे आपल्यात दुर्गुण आहेत, अवगुण आहेत, त्याचा एक एक प्रकारे आपण त्याचं आपल्याला आपल्यातले दुर्गुण कमी करायचे आहेत. हे संतांचं चरित्रांचा अभ्यास करून ऋषी महात्म्य ऐकून आपल्याला एखादी जरी त्यांच्यातली चांगली गोष्ट घेता आली तरी हा ज्ञानयज्ञ सफळ संपूर्ण झाला असं मी म्हणेन. सोमण सर आणि मेधाताई हे त्यांचं अगदी बिझी शेड्यूल असून सुद्धा वेळात वेळ काढून रोज इथे येत होते आणि त्यांनी अगदी मुक्त हसाने त्यांनी ज्ञानभंडार उघड केलं, भरभरून आम्हाला ज्ञान दिलं. म्हणजे त्याची काही म्हणजे शब्दातीतच आहे, ते काही आम्ही बोलू शकत नाही त्याबद्दल. आणि त्यांचा पाठिंबा असाच आमच्या पाठीशी कायम राहील, मार्गदर्शकाच्या रूपात ते आमच्यासाठी ते नेहमीच असतील अशी मला खात्री वाटते. आणि आज समोर जे हे आहेत श्रोतेगण आहेत त्यांचं पण मी आणि यासाठी मी सरांची आणि मेधाताईंची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते त्यांच्यासाठी. आणि समोर जे प्रेक्षक बसलेत श्रोते आहेत त्यांचे पण मी अगदी मनापासून आभार मानते, कारण रोज वेळात वेळ काढून ते येत आहेत इथे आणि एवढ्या मोठ्या संख्येने येत आहेत, तर त्यामुळे आमचा पण हुरूप वाढतोय. आणि मला खात्री आहे की असंच यापुढेही ते असं जेव्हा कार्यक्रम असतील तेव्हा नक्कीच इथे उपस्थित राहतील. आता आपला हा गंगा दशहरा पर्व ही समाप्ती झालेली आहे. सगळ्यांना विनंती आहे की कॉफीचा आस्वाद घेऊनच मग त्याने घरी जायचंय.